तर मित्रांनो बघा, आज आपण व्याघ्र म्हणजे व्याघ्र जनगणनेबद्दल आपण असं बोलू शकतो. आता 2022 मध्ये 5वी व्याघ्र जनगणना झालेली आहे. कितवी झालेली आहे? 5वी व्याघ्र जनगणना झालेली आहे. बघा आता झाली कसं, तसं तर ते 1972 पासून आहे. इंदिरा गांधीचा टायगर सेव्ह प्रोजेक्ट हा आपण आहे, त्याच्याबद्दलही आपण त्याचा इतिहास बघू. सुरुवातीला जरासं 5वी व्याघ्र जनगणना 2022 मध्ये पहा. जागतिक व्याघ्र दिन आपण जो म्हणतो निमित्त, जागतिक व्याघ्र दिन निमित्त 29 जुलै 2023 ला काय झालं होतं, अखिल भारतीय व्याघ्र याचा अंदाज घेतला होता. काय घेतला होता म्हणजे 2022 मध्ये काय घेतला होता, अंदाज घेतला होता. त्याचा तपशील दाखवला. ते आकडेवारीच्या स्वरूपात आहे तो तपशील. म्हणजे कॅमेऱ्यानं ट्रॅप केलेले, म्हणजे आता कसं असते तुम्हाला माहित असेल, तुम्ही जे व्याघ्र प्रकल्पात जाणतं कॅमेरा असतात आणि काही मग त्यांच्या अंदाजे ठशावरून घेतात, ठशावरून. ओके, तर कॅमेऱ्यानं ट्रॅक केलेलं. तर वाघांची संख्या होती 3167. किती होती? 3167. आणि नॉन कॅमेरा ट्रॅप तर 3682. म्हणजे कॅमेरा नसताना जी संख्या मोजली गेलेली आहे, म्हणजे जो जुना अंदाज जो घेतात त्यांना, आता त्यांना समजते ते वन विभागांना, तर 3682 एवढी संख्या होती. आता हे जाहीर करण्याची संस्था जे आहे तिला आपण भारतीय वन्यजीव संस्था असं म्हणतो. ओके, काय म्हणतो आपण? भारतीय वन्यजीव संस्था किंवा WII आपण इंग्लिशमध्ये असं म्हणू शकतो. ओके, तर हे करत असते तपशील. भारतीय वन्यजीव संस्था हा क्वेश्चन महत्वाचा आहे, आपल्याला MPSC साठी येऊ शकते. ओके, कोण करते? तर आता देशात दर 4 वर्षांनी वाघ मोजल्या जातात. किती व्याघ्र गणना किती दिवसांनी होते? दर 4 वर्षांनी. वाघांची मोजणी केव्हा होते किंवा गणना केव्हा होत असते? तर दर 4 वर्षांनी. याची सुरुवात झाली होती 2006 मध्ये. किती झाली होती? 2006 मध्ये. मग 2006 मध्ये याची सुरुवात झाल्यानंतर वाघांच्या संख्येमध्ये पहा जरा वाढ होत गेली. पहा, जेव्हा सुरुवात म्हणत असताना एकदम 1972 मध्ये जेव्हा झालं होतं, तर म्हणजे जेव्हा 47 मध्ये 40,000 वाघ होते आपल्या भारतात. किती? 40. पण कालांतराने ते घटत गेलं. मी त्या इतिहासावर घेणारच आहोत. आता वर्ष पहा, 2006 मध्ये वाघांची संख्या 1411. पहा, 4 वर्षाचा फरक आहे. काय? 4 वर्षांनी. म्हणजे भारतीय वन्यजीव संस्था हे करते. तर 2010 मध्ये 1706, 2014 मध्ये 2226 आणि 2018 मध्ये 2967. किती? 2967. तर 2022 मध्ये 3682. पहा, आता आपला हा ईदचा रेशो बरोबर आला, 3682. ओके, एवढी हे झालाय. आता ही याचा जो एकंदरीत अंदाज काढता तुम्ही तर याच्यात वाढ होत चालली. काय चालली? वाढ. आणि ती वार्षिक वाढ होत आहे 6.1%. काय होत आहे? 6.1%. आता ही गणना राष्ट्रीय बघा, हे जे गणना होते आता राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण करते. कोण करते? राष्ट्रीय संवर्धन प्राधिकरण. आता त्याला NTCA म्हणजे काय असते? नॅशनल टायगर कन्व्हर्शन अथॉरिटी असं म्हटलं जात असते. ओके, हे सर्व करत असते. म्हणजे हे सर्व गणना कोण केली? राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण संस्था. ओके, लक्षात ठेवा. हे आकडेवारी केली होती, याच्यानुसार जाहीर केली जाते. आणि हे मोजणी कोण करते? हे करते. एवढं डोक्यात ठेवायचं, यामध्ये फरक आहे. त्यानंतर बघा, आता वाघ कुठं आपल्या भारताच्या कोणत्या भागात जास्त आहे, कुठं कमी आहे, कुठचं आहे? तर पहा, मध्य भारतमध्ये जाण तुम्ही. मध्य भारत झालं, शिवालिक टेकड्या झालं, गंगेचे मैदान झालं. तर इथं वाघांची संख्या ही वाढत आहे, लक्षणीय वाढत आहे, चांगली वाढत आहे. म्हणजे फार मोठ्या प्रमाणात वाघांची संख्या ही वाढत आहे. तर पश्चिम घाट झाला, म्हणजे जिथं वस्ती जास्त वाटत असेल तुम्हाला, तर स्थानिक पातळी झालं, इथं वाघांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. काय? खूप जास्त प्रमाणात वाघांची संख्या घटत आहे. तर तुम्ही पहा, असे काही राज्य आहे की तिथं वाघांची संख्येची हे चिंताच आहे. जसं म्हणाल तर तुम्ही पहा, मिझोराम, नागालँड, झारखंड, गोवा, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड इथंच नगण्य स्वरूप झाला आहे. म्हणजे चिंता दाखवलेली आहे सरकारने. काय दाखवलेली आहे? चिंता दाखवली किंवा आता वाघ कमी होऊन राहिले. तर पहा, आता तुम्हाला आपल्याला प्रश्न येते, सर्वाधिक वाघ कोणत्या राज्यात किंवा सर्वाधिक वाघांची संख्या असणाऱ्या राज्य खालीलपैकी कोणते कोणते? यामध्ये सर्वात जास्त मध्य प्रदेशमध्ये वाघ तुम्हाला भेटतील. आता सध्या 2022च्या अहवालानुसार काय, आता 2022 नंतर 26 ला हा अहवाल निघणार आहे. कधी? 2026. कारण की आपण किती वर्षांनी मोजतो? 4 वर्षांनी मोजतो. म्हणून आपण 2022चा अहवाल आपल्याला एक्झाम मध्ये राहणार आहे. त्याच्या फ्युचरचा जास्त विचार करू नका, नाही तर 26चा विचार करा, नापास होऊ शकतो का नाही आपण. ठीक आहे. तर बघा, मध्य प्रदेशमध्ये जाण तर 785 वाघ आहे, कर्नाटकमध्ये जाण तर 563 वाघ आहे, आणि उत्तराखंडमध्ये जाण तर 560 आहे, आणि महाराष्ट्रात 444 आहे. महाराष्ट्र किती आहे? 444. बघा मग
महाराष्ट्रात आहे, तर महाराष्ट्रात वाघांची संख्या आपण या 2006 पासून, ज्यापासून आपलं हे चालू झालं, भारतीय वन्यजीव संस्थेनं मोजलं आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण संस्थेच्या हाती केलं, त्यापासून विचार करतो म्हटलं तर 2006 मध्ये 103 वाघ होते, 2010 मध्ये 168 वाघ होते, 2014 मध्ये 190 वाघ होते आणि 2022 मध्ये किती होते, 144. अशी वाघांची संख्या महाराष्ट्रातही वाढत गेली आणि हे बाकी इतर राज्य तुम्हाला सांगितले आहे. त्यानंतर एक महत्वाची गोष्ट म्हणजे इतर जगाच्या तुलनेत भारतात वाघ चांगले आहेत. कसं की जगाच्या 75% वाघ फक्त भारतात सापडते तुम्हाला. किती? 75% वाघ. म्हणजे म्हणून आपले लोक वाघू म्हणत असून तर काही माहित नाही, सांगता नाही येत, कदाचित होऊ शकते. ओके. तर 2006 पासून देशात व्याघ्र प्रकल्पाचे मूल्यमापन करण्यासाठी MEE चा वापर केला जातो. जी ही संस्थाच आहे, हिचा वापर केला जातो. ओके, ठीक आहे.